नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आज घराघरांमध्ये मनामनांमध्ये शांतपणे पसरला आहे, पण त्याबद्दल उघडपणे बोलले जात नाही. तो विषय आहे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य. आजची ही धावपळीची दुनिया, करिअरची चिंता, नात्यांमधील दुरावलेपण आणि सतत जिंकण्याची शर्यत या सगळ्यामध्ये अनेकदा आपले मन थकते, खचून जाते. आपण अंधारात हरवल्यासारखे जगतो. पण जरा विचार करा, आजपासून 2,500 वर्षांपूर्वी जेव्हा जगाला मानसिक आरोग्याबद्दल फारशी कल्पनाही नव्हती, तेव्हा तथागत गौतम बुद्धांनी माणसाच्या मनाचा असा सखोल अभ्यास केला होता, ज्याचे उत्तर आजच्या नैराश्यावरही अचूक उपाय ठरते. बुद्धांच्या संपूर्ण शिकवणीचा पाया म्हणजे त्यांची 4 आर्य सत्ये. त्यातील पहिलंच सत्य ते सांगतात, संसारामध्ये दुःख आहे. आजचं हे डिप्रेशन हा मानसिक ताण म्हणजेच आधुनिक काळातील एक मोठं दुःख आहे. पण बुद्धांनी इथेच थांबायला सांगितलेलं नाही. दुःखाचं कारण शोधताना ते म्हणतात की प्रत्येक दुःखाला मूळ कारण असतं आणि ते कारण म्हणजे तृष्णा किंवा अपेक्षा. जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, जेव्हा नाती तुटतात, अपयश येतं, तेव्हा आपण सतत भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या भीतीत अडकतो. आपण ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकतो. म्हणून नैराश्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे परिस्थितीचा स्वीकार करणे. जे घडलंय ते बदलता येत नाही, पण त्यातून पुढे कसं जायचं हे आपल्या हातात आहे. बुद्धांनी आयुष्यात एक सुवर्णमध्य सांगितला, ज्याला आपण मध्यमार्ग म्हणतो. एकतर अतिशय कठोरपणे स्वतःला झिजवणे किंवा पूर्णपणे हताश होऊन हार मानणे. या दोन्ही टोकाच्या गोष्टी चुकीच्या आहेत. संतुलित जीवन जगणे म्हणजेच मध्यमार्ग. आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी बुद्धांनी दिलेला सगळ्यात मोठा मंत्र म्हणजे वर्तमान काळात जगणे. नैराश्यग्रस्त माणूस नेहमी 2च गोष्टींमध्ये जगतो. एकतर तो भूतकाळातल्या दुःखात अडकलेला असतो किंवा भविष्याची भीती त्याला खात असते. बुद्ध म्हणतात, भूतकाळ निघून गेला आहे, भविष्य अद्याप आलेले नाही. माणसाकडे जर काही खरंच असेल, तर तो फक्त हा वर्तमान काळ आहे. जेव्हा जेव्हा नैराश्य किंवा नैराश्याचे काळे विचार मनात येतील, तेव्हा डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत येतोय, श्वास बाहेर येतोय, फक्त त्याच्याकडे पहा. हे बुद्धांचे आनापानसती ध्यान मनाला अफाट शांतता देईल. आणि लक्षात ठेवा, विचार हे आकाशातील ढगांसारखे असतात. ते येतात, काही वेळ राहतात आणि निघून जातात. तुम्ही ते ढग नव्हे, तुम्ही ते अनंत आकाश आहात. पण डिप्रेशनची सगळ्यात वाईट सवय कोणती माहीत आहे का? ती माणसाला एकटं पाडते. नैराश्यात असताना माणूस स्वतःला जगापासून तेढून घेतो, खोलीत बंद करून घेतो. पण तथागत बुद्धांनी संघाचे महत्त्व सांगितले आहे. चांगल्या, सकारात्मक आणि समजूतदार मित्रांच्या संगतीत राहा. मन मोकळं करा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या दुःखात कुढत बसण्याऐवजी इतर गरजू किंवा दुःखी लोकांकडे पाहता आणि त्यांना मदत करता, तेव्हा तुमचं स्वतःचं दुःख कधी विरघळून जातं हे तुम्हाला समजतही नाही. दया आणि परोपकार ही मनाची सगळ्यात मोठी औषधे आहेत. तसंच शारीरिक आजारावर डॉक्टरकडे जाता, तसंच मानसिक आजारासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं यात कोणतीही लाज बाळगण्यासारखी गोष्ट नाही. मित्रांनो, नैराश्याची ही काळीकुट्ट रात्र कितीही मोठी आणि भयानक वाटली तरी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या रात्रीनंतर सकाळ उजाडल्याशिवाय राहत नाही. तथागत बुद्धांचा अंतिम संदेश होता, अप्प दीपभव, म्हणजेच तुमचा प्रकाश तुम्हीच व्हा. कोणावरही किंवा कशावरही पूर्णपणे अवलंबून राहू नका. तुमच्यात स्वतःला सावरण्याची अफाट शक्ती आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, वर्तमानात जगा आणि बुद्धांचे विचार तुमच्या आयुष्यात आणा. तुमचे मन निरोगी होवो, तुमचे आयुष्य प्रकाशाने उजळून निघो. याच मंगलमय इच्छेसह बुद्धं शरण गच्छामि, धम्मं शरण गच्छामि, संघं शरण गच्छामि. धन्यवाद.